तुमच्या घराची ईशान्य दिशा खरोखर चांगली आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्वपूर्ण असे वास्तुशास्त्राचे उपाय देणार आहे. ईशान्य दिशा. ईशान्य दिशा म्हणजे काय? नॉर्थ आणि ईस्ट. घराच्या सेंटरला उभं राहायचं आणि कंपास ऍप लावायचा. 0 डिग्रीवरती नॉर्थ सेट झाल्यानंतर आपल्याला नॉर्थ दिसते आणि ईस्ट दिसते, म्हणजे उत्तर दिशा आणि पूर्व दिशा या दोघांच्या मधली जी दिशा आहे तर त्याला ईशान्य दिशा म्हणतात. म्हणजे जो कोण आहे तर त्याला ईशान्य कोण म्हणतात. ईश म्हणजे काय? ईश म्हणजे परमेश्वराचं स्थान. त्या ठिकाणी मंदिर असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ही जलतत्वाची दिशा आहे. ईशान्य दिशा ही जलतत्वाची, म्हणजे उत्तरेतले गुणधर्म प्लस पूर्वेतले गुणधर्म, पॉझिटिव्ह गुणधर्म ते ईशान्येमध्ये आहेत. म्हणजे ईशान्य दिशा किती पॉवरफुल आहे ते आपल्याला लक्षात येतं. ईशान्य दिशेमध्ये जर समजा दोष असतील तर ते दोष प्रचंड त्रासदायक राहतात. त्याला वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून करेक्शन करणं गरजेचं असतं. आता ईशान्य दिशा काय काय रिप्रेझेंट करते ते बघूया. ईशान्य दिशा जी असते ते धार्मिकतेचं रिप्रेझेंटेशन करते. ईश रिप्रेझेंट करते आपल्या घरामध्ये धार्मिक कार्य काय होणार हे रिप्रेझेंट करते. संतती लक्ष्मी पण त्या ठिकाणी असते असं म्हणलं. म्हणजे आपल्या घरातली मुलं आहेत तर त्यांचे स्थान पण ते आहे. त्यांचं अभ्यासात काय प्रगती होणार, कशा प्रकारे ते जाणार हे पण ईशान्य दिशातून होतं. जे एजेड व्यक्ती आहेत, जे 50 इयर्स पेक्षा अबव आहेत, 50 इयर 55 इयर्स एक्स्ट्रा, ती मोठी जी लोक आहेत तर त्यांचं पण रिप्रेझेंटेशन ईशान्य दिशेतून होतं. तर ईशान्य दिशा ही अत्यंत महत्वाची आहे. ईशान्य दिशेमध्ये काय काय दोष असू शकतात? सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक असा विषय म्हणजे ईशान्य दिशेतलं टॉयलेट. शौचालय जर समजा ईशान्य दिशेमध्ये असेल तर हा वास्तूतला महादोष असा म्हटला जातो. कारण अजिबात ऍक्सेप्टेड नाहीये ईशान्य दिशेला शौचालय. ईश तत्वाची जी दिशा आहे त्या ठिकाणी पवित्र जल पाहिजे, गंगा जल त्या ठिकाणी पाहिजे. तर पण त्या ठिकाणी जर समजा टॉयलेटचं जल आलं, टॉयलेट आलं तर ती पूर्णपणे दूषित होते आणि त्यामुळं वेगवेगळे प्रॉब्लेम होतात. याच ठिकाणी वास्तुपुरुषाचं डोकं आहे. वास्तुपुरुष जो झोपलेला आहे तर डोकं त्या ठिकाणी, मस्तक त्या ठिकाणी येतं. जर समजा या ठिकाणी टॉयलेट असेल तर घरातल्या स्त्रीला, मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. बऱ्याच वास्तू परीक्षणामध्ये मला असं जाणवलं की ईशान्य दिशेला जर टॉयलेट असेल तर कॅन्सरची ऍक्टिव्हिटी पण त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून ईशान्य दिशेला टॉयलेट हे एकतर चेंज करणं शक्य असेल तर चेंज करा. जर नसेल करता येणं तर खूप स्ट्रॉंग रेमेडीज त्याच्यासाठी केल्या पाहिजेत. दुसरा विषय, ईशान्य दिशेला जर समजा किचन असेल तर किचनमुळे काय होतं? किचनचा जो अग्नी आहे त्याच्यामुळे जलतत्व नष्ट होतं. ईशान्य दिशेला जलतत्व पाहिजे, पाणी पाहिजे, पण ते नष्ट होतं किचनच्या अग्नितत्वामुळे. त्यामुळे काय होतं? पैसा अजिबात टिकत नाही, पैशाचे प्रॉब्लेम येतात. ईशान्य दिशेला हा एक दोष आहे, तो किचन अजिबात नको. पूर्वीच्या काळी काही ग्रंथांमध्ये ईशान्य दिशेला किचन हे पण सांगितलंय, पण ते कधी सांगितलंय? जर त्या ठिकाणी व्हेजिटेरियन पक्वान्न जर बनणार असेल तर त्यावेळेला ईशान्य दिशेला किचन ऍक्सेप्टेड होतं, ते पण काही काळापुरतं. पण आताची जी मॉडर्न फ्लॅट संस्कृती आहे, बंगलो सिस्टीम आहे, याच्यामध्ये ईशान्य दिशेला किचन अजिबात ऍक्सेप्टेड नाही आहे. तिसरं म्हणजे ईशान्य दिशेला बेडरूम. ईशान्य दिशेला जर बेडरूम असेल तर संतती होण्यास प्रॉब्लेम हा 100% येतो. हे वास्तू परीक्षणातून आलेल्या गोष्टी, जे प्रॅक्टिकल अनुभवातून मला जे मिळालेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी शेअर करतोय की लोकांना कळावं काय काय गोष्टी, दिशा काय काय दाखवतात, त्यांचे गुणधर्म कसे कसे असतात. तर या ठिकाणी जर बेडरूम असेल तर संतती होताना डेफिनेटली अडचण होते. कुणाचं बेडरूम असावं ईशान्य दिशेला? ईशान्य दिशेला हे लहान मुलांचं बेडरूम असू शकतो किंवा एजेड व्यक्तींचं बेडरूम असू शकतो. या ठिकाणी ध्यान धारणा, शांतता यासाठी ही अत्यंत महत्वाची. या ठिकाणी स्टडी रूम पण आपण करू शकता. जर मुलांचं स्टडी रूम केलं तर अतिशय चांगलं आहे. किंवा तुम्ही जर रिसर्च प्रोजेक्ट काय करत असाल तर ईशान्य दिशेला बसून तुम्ही करू शकता. पण त्या ठिकाणी खूप हेवी मटेरियल नको, कारण ही काय लाईट वेटची डिश आहे. खूप लो वेट वस्तू त्या ठिकाणी ठेवायच्यात. खूप पसारा त्या ठिकाणी ठेवायचा नाही. क्लीन ही दिशा ठेवायची. जे लोडिंग आहे ते अजिबात ईशान्य दिशेला चालत नाही. त्या ठिकाणी काय काय चालतं तर ईशान्य दिशेला ग्लास चालते, खिडक्या चालतात, दरवाजा चालतात. आता यावरती परत मी येणार आहे. तिसरा जो दोष आहे तर तो ईशान्य दिशेला म्हणजे कधी कधी ईशान्य दिशेला हॉल असतो. हॉल असल्यामुळे काय होतं? ईशान्य दिशा बंद होऊन जाते. ईशान्य दिशा बंद झाली की त्याचा पण काही बेनिफिट आपल्याला होत नाही. ईशान्य दिशेला दरवाजा असतो. दरवाजा हा 24 आवर्स काय आपण ओपन ठेवत नाही. ज्या वेळेला दरवाजा ओपन होतो त्याच वेळेला पॉझिटिव्ह एनर्जी येते. इतर वेळेला तो दरवाजा बंद असतो, म्हणजे 50% ईशान्य दिशा बंद आहे. अशाच पद्धतीनं या गोष्टी होतात. चौथा महत्वाची गोष्ट म्हणजे ईशान्य दिशेला कट असतो. कट असतो म्हणजे काय? जे रेक्टँगल किंवा स्क्वेअर शेप मध्ये जे बांधकाम हवे त्याच्याऐवजी काय होतं?
ईशान्य दिशा ही आतमध्ये आलेली असते. आपल्या घरातला जो ईशान्येचा कोपरा आहे तो कट झालेला असतो. त्यावेळी काय होतं, त्यावेळेला पण आपल्या वास्तुपुरुषाचं मस्तक उडल्यासारखे गोष्टी घडतात आणि घटना घडतात. तर ईशान्य दिशेतल्या दोषमुळे काय काय प्रॉब्लेम्स येतात ते सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थिंकिंग कॅपॅसिटी डिस्टर्ब होते. व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग हे चुकतं. त्याच्यासोबत काय होतं, धार्मिक गोष्टींपासून माणूस लांब 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 जायला लागतो. तिसरं म्हणजे मुलांचं अभ्यासातलं लक्ष दूर होऊन जातं. चौथं म्हणजे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्याचसोबत आर्थिक दृष्टिकोनातून अचानक धनहानी होते. कारण जर ईशान्य दिशा डिस्टर्ब झाली, 100% साऊथ वेस्ट पण डिस्टर्ब असते, म्हणजे नैऋत्य दिशा पण डिस्टर्ब होते. म्हणून याचं करेक्शन करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर या ठिकाणी काय काय गोष्टी अपेक्षित आहेत ते आता सांगणार आहे. ईशान्य दिशेमध्ये उपाययोजना काय करायची? सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्फटिक श्रीयंत्र, सिद्ध असं स्फटिक श्रीयंत्र त्या ठिकाणी ठेवणं, की ज्यामुळे काय होईल की तिथली एनर्जी आहे तर ती पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह एनर्जी तिथून बाजूला जाईल. दुसरा पाठ, चांदीच्या वाटीमध्ये आपल्याला अख्खे चावल जे न तुटलेला जो तांदूळ असतो तो भरून ठेवायचा आणि 2 हळकुंड त्या ठिकाणी ठेवायचे. हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे, ज्यामुळे चंद्र आणि गुरुचा संगम होऊन आपल्याला प्रचंड लाभ व्हायला चालू होतात. त्याच्यासोबत काय करायचंय, ईशान्य दिशेला आपण मिरर बसवू शकतो. ईशान्य दिशेला आपण विंडोज मोठ्या मोठ्या ठेवू शकतो. जर शक्य असेल तर त्या ठिकाणी विंडोज ज्या छोट्या असतील त्या मोठ्या करा. इथनं प्रकाश आत आला पाहिजे, ऊर्जा आतमध्ये आली पाहिजे. ईशान्य दिशेमध्ये जे अडगळ आहे ती दूर करणं गरजेचं आहे. साफसफाई करायची. हेवी ऑब्जेक्ट्स असतात, ज्या मोठ्या मोठ्या जड वस्तू असतात, स्टोरूम मधल्या वस्तू असतात, काही असतात, त्या काढायच्या. ईशान्य दिशेमधनं सगळ्या हलवायच्या आणि त्या दक्षिण दिशेला किंवा नैऋत्य दिशेला प्लेस करायचा, की जेणेकरून ईशान्य दिशा आणखीन ऍक्टिव्हेट होण्याची शक्यता असते. गंगाजल पण आपण ईशान्य दिशेला ठेवू शकतो. 5मुखी रुद्राक्ष ईशान्य दिशेला ठेवू शकतो. आता ईशान्य दिशेतले काही महत्वाचे पॉइंट्स आहेत, की जसं वास्तूमध्ये 9 डिव्हिजन चार्ट वरती चालतं, ग्रीडिंग करावं लागतं आणि त्याच्यानंतर परफेक्ट पॉइंट काढावा लागतो, की त्या ठिकाणी ज्या देवता आहेत त्यातली कुठली देवता कशी आहे, म्हणजे शिखी ही देवता आहे त्या ठिकाणी, तर ती शिखी देवता कुठं पडलेली आहे. तर हे सगळं वास्तू व्हिजिट नंतर करता येणे शक्य आहे. आपल्याला जर परफेक्ट पॉइंट मिळाला, की बाबा चांदीची वाटी कुठल्या पॉइंटला ठेवायची, किंवा रुद्राक्ष जे आहे, रुद्र शंकराचं स्थान ईशान्य दिशेला आहे. म्हणजेच पूर्व दिशा आणि ईशान्य दिशा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात किंवा जोडल्या जातात त्या कॉर्नरला शंकराचं स्थान आहे. तर त्यामुळे आपण त्या ठिकाणी बोरिंग काढायला नाही म्हणतो. ज्या ठिकाणी पॉइंट येतो ईशान्याचा परफेक्ट पॉइंट त्या ठिकाणी बोर नको म्हणतो, कारण ते रुद्र अग्नीच एकमेव पॉइंट आहे की जिथे थोडा अग्नी असतो, बाकी ठिकाणी जल तत्व असतं. म्हणून त्या ठिकाणी आपण बोरिंग नाही म्हणत, थोडंसं उत्तरेकडे सरकून किंवा थोडंसं पूर्वेकडे सरकून बोरिंग काढायला सांगतो. मग ते पॉइंट आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी ज्याला वास्तूचं पूर्ण सखोल ज्ञान आहे त्याच्याकडनं हे वास्तूचे व्यवस्थित परीक्षण करून आपल्या दिशा करेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला वास्तू करेक्ट होती त्यावेळेला घरात जी काही लोक राहतात त्या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये करेक्शन होतं. पत्रिकेचा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये प्रत्येकाच्या पत्रिकेचं करेक्शन करता येतं, करावं लागतं. पण ज्यावेळेला वास्तूचं करेक्शन करतो आपण त्यावेळी घरामध्ये 2 मेंबर असो, 3 असो, 4 असो, 5 असो, 6 असो, सगळ्यांचे ऑटोमॅटिक करेक्शन होतं. म्हणजे ईशान्य दिशेला गुरु हा ग्रह पडलेला आहे, ईशान्य दिशेला गुरुची सत्ता आहे. जर समजा आपण ईशान्य दिशा करेक्ट केली तर घरात जेवढे मेंबर आहेत त्या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये जरी कुणाचा गुरु खराब असेल तर त्याच्यामधले खराब जी गोष्टी ते कमी होतात आणि थोडीशी पॉझिटिव्हिटी वाढायला लागते. म्हणून वास्तूचं करेक्शन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप महत्वपूर्ण जे प्रॅक्टिकल ज्ञानाने भरलेले आहेत असे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. थँक्यू.